भाजपा विधायक परिणय फुके ने कांग्रेस नेता राहुल गांधी के हालिया ट्वीट पर तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि राहुल गांधी की छवि थोड़ी सुधर रही थी, लेकिन इस तरह के बयान देकर उन्होंने एक बार फिर से साबित कर दिया कि वे पप्पू ही है। त्यानंतर मला असं वाटतं की राहुल गांधीच्या म्हणजे डोक्यात फरक पडला असं म्हणतो किंवा मानसिक त्यांची स्थिती गडबड झालेली आहे। फूके ने कहा कि जहां कांग्रेस और उसके सहयोगी दलों को अच्छा जनादेश मिलता है वहां उन्हें कोई आपत्ति नहीं होती, लेकिन जब देवेंद्र फडणवीस के विजय विधानसभा क्षेत्र की बात आती है तो उस पर सवाल उठाकर राहुल गांधी ने अपना बचकानापन दिखा दिया है। बघा, ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने एक अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळवलं, त्यानंतर मला असं वाटतं की राहुल गांधीच्या म्हणजे डोक्यात फरक पडला जसं म्हणतो किंवा मानसिक त्यांची स्थिती गडबड झालेली आहे आणि ते ज्या प्रकारे आरोप करतात आहे, कधी एका विधानसभेवर नंतर दुसऱ्या विधानसभेवर, आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस काँग्रेस पक्ष निवडणुका जिंकतात त्यावेळेस राहुल गांधीला कोणताही आक्षेप ईव्हीएमवर नसतो किंवा इलेक्शन कमिशनवर नसतो। तेलंगणामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप नव्हता, कर्नाटकामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप ईव्हीएम किंवा इलेक्शन कमिशनवर नव्हता। पण जसं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ते हारले त्यानंतर त्यांनी आधी ईव्हीएमवर आणि नंतर इलेक्शन कमिशनवर आक्षेप घेणं सुरू केलं। आता मतदार याद्यांवर आक्षेप घेतलं, मग काही दिवसानंतर त्यांनी 6 वाजल्यानंतर जे मतदान झालं त्याच्यावर आक्षेप घेतलं।